मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील, कांदा निर्यातीसंदर्भातील, कांदा एकंदरीतच काय सध्याची परिस्थिती आहे, संपूर्ण बातमी, संपूर्ण घडामोड आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकत्र विनंती, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या माझा शेतकरी या ठिकाणी सबस्क्राईब करून दुसऱ्याला कमेंट करण्यास सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. तर आता मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. कायच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण घडामोड, संपूर्ण अपडेट आपण जाणून घेत आहोत. तर आता सुरुवात करतो आहे. एकंदरीतच काय महत्त्वाचे अपडेट आहे, काय नाही, संपूर्ण बातमी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघू शकता भारताची कांदा निर्यातीत पिछेहाट बघू शकता. एकंदरीतच महत्त्वाचे अपडेट आहे. आणि केंद्र सरकार, वाणिज्य, ग्राहक व्यवहार व अर्थ मंत्रालयाने कांदा निर्यातीमध्ये हस्तक्षेप करून अटी शर्ती लावण्याची निर्यातीला फटका बसला आहे. परिणामी गेल्या 3 वर्षात भारतीय कांद्याची निर्यात 50% आली आहे. आणि एकंदरीत एकीकडे कांदा उपलब्ध असताना परकीय चलन या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट म्हणजे पडत असताना एकंदरीत बघू शकता. दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसायला लागत आहे. आणि गेल्या 6 वर्षात केंद्र सरकारने ग्राहक हिताचा प्राधान्य देत निर्यात बंदीसह किमान निर्यात मूल्य, निर्यात शुल्क यासारखे निकष घालून दिल्याने गेल्या 3 वर्षात कामकाज अडचणीत आले आहे. त्यामुळे भारत हा एकंदरीतच बेभरवशाचा कांदा उत्पादक देश झाला आहे. स्थिर पुरवठ्यासाठी बांगलादेशसह इतर प्रमुख आयात देशांनी पाकिस्तान, चीन, इजिप्त अशा इतर कांदा उत्पादक देशांना आयातीसाठी प्राधान्य दिले. त्यामुळे निर्यातीचा टक्का कमी होत गेला. तर उत्पादन, व्यापार व निर्यातदार घटक अडचणीत सापडला आहे. सध्या केंद्राने काही अटी शर्ती मागे घेतल्या असल्याने तरी अप्रत्यक्षरित्या निर्यातीत अडचणी येतील अशीच भूमिका सरकारने दिसून आली आहे. केंद्र सरकार मात्र याबाबत अजूनही गंभीर नसल्याने चित्र आहे. त्याचा फायदा पाकिस्तान, चीनसारख्या स्पर्धक देश घेत असून त्याची निर्यात वाढत आहे. यासह बांगलादेश, श्रीलंकेसारख्या प्रमुख आयातदार देशांनी कांद्याची प्रलंबित्व कमी करण्यासाठी लागवडी वाढवून स्थानिक कांद्याला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. भारत हा अस्थिर धोरणामुळे जागतिक बाजारपेठ गमावत असून आता ही टक्केवारी 50% कमी झाल्याचे नाकारता येत नाही. धन्यवाद. लक्ष्मी.